मिळेल. शार्वी 11 स्पोर्ट्स पाटील संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. शार्वी 11चा विचार केला तर हा संघ लीग स्टेजेस मधील सर्वच्या सर्व मॅचेस जिंकून पुढच्या फेरीमध्ये दिमाखामध्ये दाखल झालाय. याच टीम मध्ये एक उत्कृष्ट खेळाडू वेस्टर्नच्या पाठीमागे पाहायला मिळतात. ISPL स्टार जे खेळाडूने पाहिलं तर याच लाल मातीमध्ये क्रिकेटची सेवा सुरू केली आणि 32 तालुक्याचे नाव 7 समुद्र पार करणारा हा खेळाडू एका षटकाचा पॉवर प्ले राहील. याची 1 ओव्हरचा पॉवर प्ले नंतर बॅटिंग पॉवर प्ले 5 षटकांची मॅच आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला सेमीफायनल मुकाबला. ऑल द बेस्ट. लेफ्ट हँड राऊंड विकेट. पहिला चेंडू पाहिलं तर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जास्त बाहेर चेंडू नक्कीच अजय माने सरांनी हा व्हाईट बॉल दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका देखील अतिशय कडक शिस्तीचे हे पंच पाहायला मिळतात. रणवीर स्पोर्ट्स पॅनलच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेची जबाबदारी आमच्यावरती दिली आणि ती जबाबदारी आतापर्यंत यशस्वीपणे पार पाडलेली आहे या पंचांनी. हा देखील व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाचे इरादे जे पाहिजे तर इरादे स्पष्ट आहेत, कारण बॅट्समॅनच्या रीच पासून चेंडू थोडंसं दूर ठेवायचे आहेत आणि हाच इरादा घेऊन सनीत सर आपले गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. याच टीम मध्ये वेस्टर्नच्या पाठीमागे विजय पावली सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. या खेळाडूवरती भारतातील एक नावाजलेली क्रिकेट स्पर्धा ISPL क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सर्वोच्च बोली याच खेळाडूवरती लागलेली होती. चांगला बॉल, अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅटी पासून चेंडू टर्न झालेला पाहायला मिळाला. लेग ब्रेक, त्यामुळे हा फेअर बॉल घोषित केलेला पाहायला मिळाला. अतिशय चांगला चेंडू रिलीज केलेला पाहायला मिळाला. पंच अतिशय तटस्थ आहेत. हा देखील अप्रतिम बॉल. टप्पा पहा, अप्रतिम टप्पा. परंतु दिलेश देखील कमी नाहीये मित्रांनो. अनेक मोठमोठ्या स्पर्धा याच खेळाडूंनी गाजवलेल्या आहेत आणि याच मैदानावरती हिरा चषक 2026चा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आहे निलेश माने. वाकुळे टीमचा क्रिस गेल. यावेळी जर पाहिलं तर चेंडू पायावरती रिलीज केलेला पाहायला मिळाला. बॅटची पेस लवकर क्लोज झाली, त्यानंतर बॅटच्या टॉपवरती चेंडू लागला. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्या आणि पंचांच्याकडे जर पाहिलं तर पंच तिसऱ्या पंचाकडे या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. सॉफ्ट कॉर्नरवर पाहिलं तर नोट आउट आहे. आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये नक्कीच समालोचन कक्षामध्ये आपण पाहूया काय होतंय, काय बिघडतंय. पॉपच्या माध्यमातून नक्कीच आपण या ठिकाणी चेक करूयात. बॅट्समन सेफ आहे. थँक्यू. नक्कीच रील स्टार देखील या ठिकाणी आले, त्याचं देखील हार्दिक स्वागत आहे. हेच शनीची परेड करण्यासाठी हा रील स्टार देखील मैदानामध्ये पाहायला होते, त्याचं देखील हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम स्पर्धा नाव वाजलेली आपल्या 32 तालुक्याचा मान, अभिमान आणि सन्मान, अर्थातच 32 ग्रामीण प्रीमियर लीग 2026. यावेळी देखील अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. अतिशय उत्कृष्ट चेंडू दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता बाळगतोय मैदानामध्ये. एका बाजूला ऑफ ब्रेक करतोय, एका बाजूला लेग ब्रेक करतोय. दोन्ही बाजूला चेंडू टर्न करण्याची क्षमता सनी सर आपले गोलंदाज ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. काय चेंडू रिलीज करतोय. पहिले चेंडू थोडेसे जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर रिलीज केले, तदनंतर त्याला टप्पा सापडला आणि तदनंतर निलेश सारख्या बॅटरला देखील जर पाहिलं तर जागेवरती थांबवण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु निलेश थांबणारा बॅट्समन नाहीये, त्याच्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे. ही क्षमता नक्कीच या महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याला सिद्ध करावं लागेल. त्याच्या बॅटीला जेव्हा चेंडू मिडल होतात नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतात. यावेळी स्विंग अँड मिस. चेंडू प्रथम यावेळी वेग पाहायला मिळाला. सनी याचा वेग पाहायला मिळाला. जवळ धावसंख्येकडे धावसंख्या जवळ पोहोचते 4. 32
क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 32व्या ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. या देखील जर पाहिलं तर हा प्रॉपर टाइम झालेला नाहीये. नक्कीच या चेंडूवर देखील धाव आलेले नाहीये. पहिल्या षटकात झाली समाप्ती. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन बसली फक्त फक्त 4. अप्रतिम षटक हाताळायला पाहायला मिळालं. सनी सर आपले स्विंग मास्टर म्हणून याच खेळाला ओळखलं जातं असं सनी सर आपल्याला पाहायला मिळाला. थँक्यू. तर पुन्हा एकदा जाऊ आपण मैदानी दिशेने गोलंदाज ट्रॅकवरती पाहायला कोण मिळत आहे तर ज्या गोलंदाजी पाहण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक ऑनलाईन प्रेक्षक यांच्यासाठी परवणी असलेलं व्यक्तिमत्व आणि याच लाल मातीमध्ये क्रिकेटची सेवा सुरू केली 32व्या तालुक्याचा ठाणे वाघ सांगली एक्सप्रेस विजय पावले सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ISPL भारतातील सर्वोच्च क्रिकेट स्पर्धा टेनिस क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेमध्ये सर्वोच्च बोली याच खेळावरती लागलेली होती. पहिला बॉल लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट प्लस वाईट म्हणजे या चेंडूवरती नक्कीच 3 धावा ऍड झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. विजय पावले जर पाहिलं तर रफ्तार का राजा म्हणून संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे आणि हा खेळाडू जर पाहिलं तर आपल्या 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार आहेत आणि त्यांचे सल्ले जर तुम्ही ऐकले तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती विजय पावले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या विवेक समोरच्या दिशेने बॅक टू दी बॉलर हा स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. या चेंडूवरती नक्कीच एक धाव आलेली पाहायला मिळते. समोर पाहिलं तर आता स्ट्रायकिंग एंडवरती निलेश माने पाहायला मिळेल. विजय पावले यांच्याविषयी जर पाहिलं तर शब्द कमी पडतील असा हा खेळाडू आहे. सातत्याने जर पाहिलं तर आपल्या 32व्या तालुक्यामध्ये ज्या आपल्या असोसिएशनच्या मॅचेस असतील एक फॉर्मॅट मधील ज्या मॅचेस असतील नेहमी आपल्या गावाच्या आणि आपल्या तालुक्याच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व आणि आज जर पाहिलं तर त्यांना भरपूर मॅचेस होत्या तरी देखील जर पाहिलं तर ते या 32व्या प्रीमियर लीग साठी उपलब्ध झाले त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांचं भन्नाट प्रदर्शन यावेळच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे देखील मानकरी ते ठरलेले होते. आता स्ट्रायकिंग एंडवरती निलेश माने एक मोठ्या गोलंदाजाच्या समोर कसा फेस करतोय आपण पाहूया. चेंडूला नक्कीच सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळत आहे कारण चांगल्या चेंडूला सन्मान देणं म्हणजे क्रिकेट आहे. वाईट चेंडूचा खरपूस समाचार घेणं म्हणजे क्रिकेट आहे. तेच क्रिकेट स्वर्गीय शिवाजीराव देशमुख क्रीडा नगरी कोखरूड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून कोखरूड नगरीला नक्कीच ओळखलं जातं संपूर्ण शिराळा तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आणि 360 मैदानावरती संपन्न होत असताना पहिला सेमीफायनल मुकाबला आपल्याला पाहायला मिळत आहे. जर पाहिलं तर हा बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला कारण लाईनच्या चेंडूवर पाहिलं तर थोडासा बाहेर रिलीज झाला त्यामुळे पंचांनी हा नो बॉल घोषित केलेला पाहायला मिळाला. पंच आपल्याला सांगत बघूया आपण विचार करून 2 पंच या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी त्या निर्णयावरती वाद घालत बसायचा नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची. थँक्यू. नक्कीच हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला कारण जर पाहिलं तर खेळपट्टीच्या थोडंसं बाहेर खेळपट्टीच्या जर पाहिलं तर त्या लाईनवरती चेंडू पडलेला पंचांना या ठिकाणी निदर्शनात आल्यामुळे हा नो बॉल घोषित केलेला पाहायला मिळाला. हा पीडचा चेंडू आहे. या चेंडू जर पाहिलं तर या चेंडूवरती नक्कीच या चेंडूवरती वेग पाहायला मिळाला परंतु जर पाहिलं तर या वेगाला दिशा नव्हती. वाईड प्लस 4 5 धावा ऍड झालेला पाहायला मिळाला.
निलेश माने बाद. निलेश एक चांगला बॅट्समॅन जर पाहिलं तर तंबूच्या आश्रयाला परत गेलेला पाहायला मिळतो. त्याची जागा घेण्यासाठी महादेव कदम MK महाकाल नावाने संपूर्ण 32 तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे. महाराष्ट्र पोलीस मध्ये दाखल असलेला हा जवान नक्कीच 32 प्रीमियर लीग मध्ये 350 किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी आलेला आहे. आणि हा प्रवास जर पुढे सुरू ठेवायचा असेल तर ही मॅच या संघाला जिंकूनच द्यावी लागेल. आणि ती क्षमता या महादेव कदम याच्याकडे ही खूप मोठी क्षमता आहे. कारण अशा भरपूर स्टेजेसला या खेळाडूने आपल्या संघाला विजय मिळवून दिला असा MK. यावेळी समोरच्या दिशेने परंतु पाठीमागे जर पाहिलं तर अमृत आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवर एकच सिंगल आलेली पाहायला मिळते. अजून 2 चेंडू या षटकातील बाकी असतील. समोर जर पाहिलं तर अनिरुद्ध माने एक हार्ड हिटर बॅट्समन ज्यांनी मोठमोठ्या गोलंदाजांना अक्षरशः आसमान दाखवले असा हा खेळाडू आहे. याच लाल मातीने या खेळाडूला चेस मास्टर म्हणून नाव दिलंय आणि याच मैदानावरती नेहमी सराव करणारा हा खेळाडू आहे. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट या चेंडूला त्यांनी सन्मान देण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळाले. समोर जर पाहिलं तर विजय पावले आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू स्टॉप केला, फक्त एकच सिंगल आलेली पाहायला मिळाली. अजून एक चेंडू बाकी असेल तो फ्रीज करत असताना महादेव कदम आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26. चांगला बॉल परफ्यूम बॉल मातीचा सुगंध दरवळत जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती बाउन्सर हाताळायला तिखट बाउन्सर हाताळायला पाहायला मिळाला. 3 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 26. आपण पाहतो 32 ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 5वे आणि 5व्या पर्वातील पहिला सेमीफायनल मुकाबला. प्रथम बॅटिंग करत असताना 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते रायडिंग स्पोर्ट्स चरण या संघाची. ती 26 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आपलं वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 4थं षटक घेऊन गोल स्ट्राईक वरती पुन्हा एकदा रफ्तार राजा सांगली एक्सप्रेस. एकच बॉलरला एकच ओव्हर आहे. 5 बॉलर यूज करायचे भाऊ. येस बरोबर आहे. 5 गोलंदाज या ठिकाणी आपण यूज करायचा नियम आहे. 5 षटकासाठी 5 फ्रेश गोलंदाज आपण यूज करणार आहोत. हा देखील या स्पर्धेचा काही नियम या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि 4थं षटक घेऊन कोण गोलंदाज येतो आपण पाहूया. चला फिल्डिंग सजवून घ्या. 4थं षटक घेऊन प्रवीण झेंडे सर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण झेंडे सर 4थं षटक घेऊन गोलंदाज स्ट्राईक वरती आलेले पाहायला मिळतील. ज्याने जर पाहिले तर 40+ खेळाडू आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीण झेंडे सर आपल्याला पाहायला मिळतात. उत्कृष्ट गोलंदाज 40+ खेळाडू. आज तरुणांना लाजवेल असा फिटनेस त्यांनी मेंटेन केलेला आहे. आणि जर तुम्हाला फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग राहायचं असेल तर या मैदानाची सेवा तुम्हाला नक्कीच करावी लागेल. जास्तीत जास्त वेळ जर पाहिला तर तुम्ही मैदानावरती घालवावा लागेल. विजय पावले सर नेहमी तुम्हाला सांगतात की तुम्ही जास्तीत जास्त या मैदानावरती प्रॅक्टिस करा. कारण प्रॅक्टिस केल्यानंतर जर पाहिलं तर अनेक चांगले खेळाडू या मैदानावरती घडत असतात. तर प्रॅक्टिसची गरज आहे. 4थं षटक घेऊन गोलंदाज स्ट्राईकवरती प्रवीण झेंडे सर एक रिसेंट खेळाडू. समोर अनिरुद्ध माने एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. गोलंदाज ट्रॅकवरती प्रवीण झेंडे. फिल्डिंग मध्ये जर पाहिलं तर बदल केला जातो. अतिशय चांगली अटॅकिंग फिल्डिंग सजवलेली पाहायला मिळते. शार्बी स्पोर्ट्सच्या माध्यमातून संपूर्ण लीग स्टेज मध्ये या संघाने 7 मॅचेस जिंकलेल्या आहेत. बासिक डाऊन द विकेट. पहिला चेंडू खोलवडापाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू पाहिलं तर अनुभवपणाला लावत असताना प्रवीण झेंडे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुभवी खेळाडू. क्रिकेटचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. तोच अनुभव घेऊन 32व्या प्रीमियर लीग मध्ये हा देखील लोअर फुल टॉस. इरादे स्पष्ट आहेत त्यांचे की बॅट्समनला चेंडू लेंथ बॉल रिलीज करायचा नाही. कारण स्लॉगच्या षटकामध्ये लेंथ बॉल रिलीज करणं म्हणजे नक्कीच ते थोडंसं जोखमीचं ठरू शकतं. त्यामुळे जास्तीत जास्त चेंडू पाहिलं तर
यॉर्कर लेंथचे, त्याचबरोबर जर पाहिलं तर लोअर फुल टॉस अशा पद्धतीने चेंडू रिलीज करत असताना एक अनुभवी खेळाडू प्रवीण झेंडे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता स्ट्रायकिंग वरती महादेव कदम. मैदानाच्या चारी बाजूला चौकार षटकार मारण्याची क्षमता जर कोणाकडे असेल तर महादेव कदम यांच्याकडे. आता नक्कीच त्या चौकारा षटकारांची आवश्यकता आहे. आणि यावेळी जर पाहिलं तर चेंडू गॅप गॅप आणि गॅप भेदून निघून गेलाय. सीमारेखा पार आलाय चौकार. अप्रतिम चौकार आलेला पाहायला मिळाला. नक्कीच मिड विकेट रिजन मध्ये जर पाहिलं तर भरपूर गॅप होता आणि तोच गॅप भेटून चेंडू निघून गेला सीमारेखा पार. या चौकाराची आवश्यकता होती. धावसंख्या जाऊन पोहोचते 31-31. पहिला सेमीफायनल मुकाबला रखरखत्या उन्हामध्ये मित्रांनो सुरू आहे. 2:30 वाजलेला आहे आणि रखरखत ऊन, दुपारचं ऊन आणि या उन्हामध्ये ही मॅच देखील गरम झालेली आहे. यावेळी खोलवडा चेंडू. अनुभव पहा या खेळाडूचा. खूप मोठा अनुभव आहे. आपल्या भारतातील ते जुने स्टॉकचे चेंडू बाहेर काढतात, ज्याला ठेवणीचे चेंडू म्हणतो ना, अशा पद्धतीने चेंडू बाहेर काढत असताना प्रवीण झेंडे सर आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी, तरुणांना लाचवेल अशी गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. पुन्हा एकदा जर पाहिलं तर समोर अनिरुद्ध माने जो अजून देखील शांत आहे. गोलंदाजी अप्रतिम आहे. अप्रतिम गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. कौतुक करावं तेवढं थोडं. तरुणांनी जर पाहिलं यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, कारण त्यांनी सर्वचे सर्व चेंडू, एक चेंडू फक्त लेन बॉल रिलीज केला, बाकीच्या सर्वचे सर्व चेंडू लोअर फुल टॉस, ब्लॉक कॉल, वाईड यॉर्कर अशा पद्धतीने त्यांनी स्लॉकच्या षटकामध्ये चेंडू रिलीज केलेले आहेत. एका बॉलला 3 धावांची नक्कीच आवश्यकता असेल. आणि यावेळी काय होत आहे, एक धाव आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये, कारण स्ट्राईक जर पाहिलं तर महादेव स्वतःकडे ठेवणार आहे. धावसंख्या जाऊन पोचते 34 झाले. त्यातले जर पाहिलं तर आपण 4 धावा मायनस करणार आहोत, म्हणजे 30 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 4 षटकानंतर. चला सामना थोडासा स्पीडअप घ्या. 5 षटकांची ही मॅच आहे. अतिशय चांगलं षटक हाताळायला पाहायला मिळालं प्रवीण झेंडे सरांच्या माध्यमातून. थँक्यू. गोलंदाज ट्रॅकवरती पुन्हा एकदा डावखुरी गोलंदाज प्रवीण पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतील. समोर पाहिलं तर महादेव कदम एमके आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड निघून जातोय. सीमारेखा पार येतोय षटकार. थँक्यू. पहिले चेंडूमध्ये षटकार आलेला पाहायला मिळाला एमके यांच्या बॅटीतून. यावेळी देखील जागा बनवलेली आहे. उंची आहे, लांबी मिळते का भोवाय? हो, लांबी मिळालेली आहे. निघून जात आहे सीमा रेखा पार. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार बॅट्समन महाकाल यांच्या बॅटीतून. लगातारचे 2 षटकार आलेले आपल्याला पाहायला मिळाले. महादेव कदम नक्की शेवटच्या षटकामध्ये थोडीशी आक्रमक पवित्र्यामध्ये पाहायला मिळाले. आणि दरम्यान जर पाहिलं तर विजय पावले जर पाहिलं तर कानमंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी स्वतः कानमंत्र दिलेला आहे. आणि पाठीमागे जर पाहिलं तर स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, कारण यष्ट्यांच्या मागून ना जशी MSD महेंद्रसिंग धोनी सूत्र हलवतात ना, त्या पद्धतीने विजय पावले यष्ट्यांच्या पाठीमागून सूत्र हलवताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. आणि कूल असतात, नेहमी कूल असतात.
यावेळी देखील अप्रतिम स्ट्रोक, अप्रतिम पिकअप केला, निघून जातो स्क्वेअर लेग रिझनच्या वरून. आलाय षटकार, लगातारचा तिसरा षटकार. मित्रांनो, महादेव कदमची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जवळ येतं. हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या बॅटीतून. लगातारचे 3 मोठमोठे विस्फोट आणि शेवटपर्यंत जो शांत का होता ना, याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवलेलं. त्याचं तांडव पाहायला मिळतं. महादेव याचं तांडव मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. अक्षरशः षटकारांचं बोलतो महादेव. पहिला षटकार समोर, हा पहा शेवटपर्यंत चेंडू फॉलो करण्याचं काम पॉवरच्या माध्यमातून नक्कीच आमचा कॅमेरामॅन करत असताना आपल्याला पाहायला मिळते. खूप छान कॅमेरा वर्क. 3 षटकार आलेले आहेत. नक्कीच चांगला बॉल, नक्कीच चांगला बॉल पाहायला मिळाला. चेंडूचा टप्पा जर पाहिला तर खूप लांब होता आणि तदनंतर थोडासा चेंडू टर्न देखील झालेला पाहायला मिळाला. या देखील हाफ ट्रॅकर उडवलाय. चांगला स्टॉप, पाठीमागे अतिशय चांगला स्टॉप झालेला पाहायला मिळाला किरणी याच्या माध्यमातून. दरम्यान या चेंडूवरती एक धाव आलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल आणि झालेला आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झाला आणि जर पाहिलं रनआउटच्या स्वरूपामध्ये अनिरुद्ध माने बाद झालेला पाहायला मिळाला. या चेंडूत फक्त एकच सिंगल आपण ऍड करणार आहोत. 50 धावसंख्या झालेला हा शेवटचा चेंडू आहे. 49. यावेळी जर पाहिलं तर बॅटीची हलकी शिकाड लागलेली पाहायला मिळाली. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. 5 षटकांचा धावसंख्या जाऊन पोहोचते 50. जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता आहे शार्वी 11 या संघाला. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी घेणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अरुणदा मोहिते दुरंदेवाडी. चला टॉस साठी या महत्वपूर्ण मॅचचा टॉस आपण मान्यवरांची शुभ हस्ते घेणार आहोत. चला अरुणदा मोहिते स्पोर्ट्स धामवडे आणि दुरंदेवाडी स्पोर्ट्स दुरंदेवाडी. चला आपण टॉस साठी या. दुसऱ्या सेमीफायनल मुकाबल्याचा टॉस व्यासपीठावरती होतोय. टॉस का बॉस या मंचावरती होतोय. चला आपण टॉस साठी या. हॅलो चेक. चला दुरंदेवाडी टीमचा कर्णधार, त्याचबरोबर अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामवडे टीमचा कर्णधार, दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस करण्याच्या मंचावरती यायचा आहे. हा टॉस आपण पंकज यादव, विधान हॉटेल, अशोक पाटील दाजी एमडी, माळेगाव सहकारी साखर कारखाना, विश्वनाथ यादव, राज उदय मंगल कार्यालय आपल्या हस्ते या ठिकाणी हा टॉस होतो. मान्यवरांना विनंती असेल या टॉसचा टॉस करून घ्यायचा आहे. सेमीफायनलचा दुसरा महामुकाबला. एका बाजूला असेल टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स दामवडे, तर दुसऱ्या बाजूला असेल टीम दुरंदेवाडी स्पोर्ट्स दुरंदेवाडी.
टॉस कोणी जिंकलेला आहे? दुरंदवाडी स्पोर्ट्स दुरंदवाडी या टीमने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स टीम धामवडे यांनी आपले बॅट्समन तयार ठेवायचे. या सामन्यानंतर 5 षटकांचा सेमीफायनलचा दुसरा सामना होईल. या मैदानावरती खरं तर विष्णू सूर्यवंशी त्याचबरोबर अमलदादा त्याचबरोबर सर्व पदाधिकारी यांची मेहनत या ठिकाणी दिसून येते. या स्पर्धेमधील आज शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसाची अंतिम तयारी या ठिकाणी चालू आहे. मान्य विश्वजित पाटील दादा यांनी 3 दिवस आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवली. खरोखर आपला आभार आहे. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि असोसिएशनला या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल आपलं या ठिकाणी असोसिएशन तर्फे मनपूर्वक आभार आहेत. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल घेऊन गोल्डन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात महादेव कदम. पूर्वार्ध झालाय. आपण जाऊया उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी 51 धावांचं टार्गेट घेऊन 2 सालावीर मैदानामध्ये पाहायला मिळाले. एका बाजूला स्ट्रायकिंग इनवरती ज्यांनी पहिल्या 2 धावा घेतल्या विजय पावले. ISPL सर्वोच्च बोली या खेळाडूवरती लागली आणि आपल्या सांगली जिल्ह्याचा ब्रँड अँबॅसेडर आणि 32 तालुक्याचा मान अभिमान आणि सन्मान विजय पावले त्यांच्या समोर महादेव उर्फ महाकाल पाहायला मिळतील. आणि नसके इनला 32 तालुक्याचा डायमंड सूरज तांबिट. यावेळी कट केलाय स्क्वेअर कट. अप्रतिम 1 बाउन्स 2 बाउन्स निघून जातोय. सीमा रेखा पार आलाय चौकार. चला बॉल टाकायचा आहे तो वासिम मुलाने. आपण तो बॉल कलेक्ट करून या ठिकाणी टाकायचा आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी मोरणा वारणा क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक चेतन पाटील सर देखील आलेले आहेत. तर त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. चेतन पाटील सरांना विनंती आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर प्रतीकदादा पाटील अध्यक्ष 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आम्ही विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अमित पाटील सर यांच्या माध्यमातून तुम्हाला जर पाहिलं तर व्यासपीठावरती बोलवलेलं आहे. तर तुम्ही व्यासपीठावरती या. एक दमदार अध्यक्ष प्रतीकदादा पाटील चेतन पाटील सर आपण देखील व्यासपीठावरती आपण यायचं आहे. प्रतीकदादा पाटील जर पाहिलं तर 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली नक्कीच येणाऱ्या 20, 21 आणि 22 मार्च रोजी डे नाईट फॉर्मॅटमध्ये अध्यक्ष चषक मानाचा अध्यक्ष चषक 2026 डे नाईट दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी देखील नक्कीच खूप खूप शुभेच्छा आहेत. एक फॉर्मॅटमध्ये ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान जर पाहिलं तर मॅच अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला सेमीफायनल मुकाबला समोर विजय पावले. डान्सी डाऊन विकेट थोडेसे पुढे आलेले पाहायला मिळाले. नक्कीच पाठीमागे चांगला स्टॉप विजय मामा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. विजय पावले थोडेसे स्किट्स आले तरी देखील जर पाहिलं तर 1 धाव कंप्लीट झालेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते 7. 7 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. आता स्ट्रायकिंग नोटीस जर पाहिलं तर 32 तालुक्याचा एक हार्ड हिटर बॅट्समन ब्लॅक डायमंड खेळाडू नाव आहे सूरज तांबिट. पॉवर हिटर आहे तो. नक्कीच यावेळी जर पाहिलं तर नक्कीच आपले सिनियर खेळाडू विजय पावले यांना स्ट्रायकिंग वरती आणलं जात आहे. आणि हे जर पाहिलं तर हे टेक्निक अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण नॉस्टकेटचा खेळाडू अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे ज्याने अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. ते खूप मोठा अनुभव आहे. मोठमोठ्या स्पर्धा गाजवत आहेत. त्यामुळे जोपर्यंत विजय पावले मैदानामध्ये असतील त्यामुळे तोपर्यंत विजय पावलेंना स्ट्राईक वरती आणलं जाईल. यावेळी चेंडू होईमध्ये जातो. ॲलिव्हेशन मिळतंय का पाहूया.
आणि यावी अप्रतिम झेल यार, अप्रतिम झेल. काय झेल पकडलाय, देखना दर्जेदार झेल पकडलाय. कहाणी में ट्विस्ट. हा एफर्ट आहे, हा एफर्ट आहे मित्रांनो. या पद्धतीने जर तुम्ही नक्कीच आपल्या संघाला साथ दिली ना तर ही धावसंख्या देखील डिफेंड करू शकतो. सनी याच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट झेल पकडला. वाखोडे गावचा हा खेळाडू आहे सनी जाधव. अतिशय उत्कृष्ट झेल पकडलेला पाहायला मिळाला, अप्रतिम झेल. मैदानामध्ये यश एडिटर आपल्या तालुक्याचा एक क्रिएटर या ठिकाणी मैदानामध्ये व्हिडिओ शूटिंग करताना या मैदानाची कौतुक असेल या यशचं सुद्धा. नक्कीच जर पाहिलं तर यश याच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी रील्स देखील बनवल्या जातील. एडिटर यश एडिटर याच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेच्या रील्स देखील झळकताना पाहायला मिळतील. जाऊया आपण काही वेळाने जर पाहिलं तर मुख्य मंचावरती देखील आपल्याला पाहायला मिळेल. या समसमटे ट्रॉफी देखील तो या ठिकाणी कव्हर करेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 8. काही शनिचित्र या ठिकाणी टिपली जात आहेत. यश एडिटर याच्या माध्यमातून त्याचं देखील कौतुक करतो. त्याचबरोबर पॉवर प्ले स्पोर्ट्स खास मुंबईवरून त्यांची टीम या ठिकाणी दाखल झाली, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर रणवीर स्पोर्ट्स पॅनल यांचे पंच यांचं देखील कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण सर्वात महत्वाची जी टप भूमिका आहे ना क्रिकेटमध्ये, स्पर्धा यशस्वी होण्यामागे पंचांची भूमिका खूप महत्वाची आहे. कारण अनेक चुकीच्या गोष्टींना ट्रोल पंचच होतात. त्यामुळे पंचांची भूमिका आतापर्यंत जबरदस्त, तटस्थ आणि कडक शिस्तीचे पंच अजय माने सर, रिया शेख सर, केटी आणि समालोचन कक्षामध्ये मी आणि माझ्यासोबत अमित पाटील सरांनी देखील जर पाहिलं तर खूप मेहनत घेतलेली आहे. विकास जाधव सर देखील कालच्या दिवसामध्ये आमच्यासोबत जोडले गेलेले होते. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज स्ट्राईकवरती महाकाल पाहायला मिळाला. समोर जर पाहिलं तर सनीत सर आपले युनिट नंबर 3 वरती. या चेंडूला नक्कीच सन्मान दिलाय, चांगला सन्मान दिलाय. पहिल्या षटकाच्या दरम्यान समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वरती 1. विजय पावली सारखे खेळाडू जर पाहिलं तर बाद झालेले आहेत. ही रायझिंग स्टार स्पोर्ट्स चरण या संघासाठी खूप जमेची बाजू आहे. परंतु सूरज तांबीट आणि सनी सराबली सारखे खेळाडू अजून मैदानामध्ये आहेत. त्यामुळे कोणतीही धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. हे खूप महत्वाचं आहे. कारण दोन्ही संघामध्ये पाहिलं तर मातब्बर खेळाडू आहेत. गोलंदाज तोफखाना आहे दोन्ही संघामध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर आता गोलंदाज स्ट्राईकवरती येणारे अजून एक उत्कृष्ट गोलंदाज रवी सावंत सर आपल्याला पाहायला मिळते. त्याचनंतर पाहिलं तर अनिरुद्ध माने सारखा देखील खेळाडू जर पाहिलं तर अजून एक खेळाडू गोलंदाज पाठीमागे आहे. त्यामुळे गोलंदाजी अतिशय भन्नाट गोलंदाजी आहे त्यांची. हा बॅटिंग पॉवर या ठिकाणी घेतलेला आहे. 50-50 षटक, हे 50-50 षटक या ठिकाणी घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते. समोर पाहिलं तर सूरज तांबिट, नॉस्टेक एंडला सनीत सर आपले एक सुपरस्टार खेळाडू मांगले गावचा. आणि या गोलंदाज स्ट्राईकवरती जर पाहिलं तर रवी सावंत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटरला पाहायला नक्कीच आवडेल. कारण सूरज तांबिट जर पाहिलं तर एक पॉवर हिटर म्हणून नक्कीच 32 तालुक्यामध्ये ओळखला जाणारा तो खेळाडू आहे. ओव्हर द विकेट मारा करतील रवी सावंत, समोर सूरज तांबिट. अनेक ओपनचे सामने या खेळाडूने गाजवलेत. अमित पाटील याचा पट्टा आहे. अमित पाटीलने क्रिकेटमध्ये चान्स दिला, संधी दिली, त्या संधीचं सोनं या खेळाडूने नक्कीच केलेलं आहे. पहिला बॉल अप्रतिम कव्हरडाचा फटका, जागा बनवून क्रीचा अप्रतिम वापर, सुईमधून धागा बिनावा त्या पद्धतीचा स्ट्रोक, आलाय चौकार. थँक्यू डीजे. अप्रतिम कव्हरडाचा फटका सजवलेला पाहायला मिळाला. क्लासिकल फटका ज्याला म्हणता येईल. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं या बॅट्समननी सूरज तांबिट. सूर्य आकाशामध्ये तळपतोय त्याच पद्धतीने हा सूर्य मैदानावरती तळपतोय. यावेळी आडव्या बॅटीने अक्रॉस दी लाईन, बरोबर हातामध्ये पकडलाय झेल, संपलाय सूरजचा खेळ.
नक्कीच यावेळी जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण मोहरा तंबूच्या यश. आश्रयाला पाहायला मिळाला. यश समालोचन कक्षाकडे यायचं आहे. दुसऱ्याच बॉलवरती जर पाहिलं तर सूरज तांबिट याला बाद केलं. आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहिलं तर जयदीप पाटील पाहायला मिळतील. संघ मालक स्वतः जयदीप. यावेळी देखील मोठा स्ट्रोक सजवलेला आहे. पाठीमागे षटक तैनात आहे. महादेव कदम परंतु सीमारेषेच्या बाहेर झेल पकडलाय. आलाय षटकार. नक्कीच ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकतो. पहा शेवटपर्यंत चेंडू फॉलो केला आणि पकडला देखील. आणि चेंडू जर पाहिलं तर त्यांचा पाय बाउंड्री लाईनच्या पडद्यावरती लागलेला पाहायला मिळाला. प्रयत्न अतिशय उत्कृष्ट होता. परंतु यावेळी जर पाहिलं त्याचा फायदा शार्वी 11 या संघाला होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि संघाच्या धावसंख्येमध्ये देखील बदल झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोचली 18. यावेळी भरपूर शपल झालेले पाहायला मिळाले. सोन्या भरपूर शपल झालेले पाहायला मिळाले. परंतु हा नक्कीच डॉट बॉल आलेला पाहायला मिळाला रवी सरांचा. यावेळी जास्त बाहेरचा चेंडू होता. नक्कीच पंचाचा इशारा व्हाईट बॉल. कारण चेंडू जर पाहिलं तर भरपूर लांब असल्यामुळे पंचांनी हा व्हाईट बॉल घोषित केलेला पाहायला मिळाला. मॅच जबरदस्त होणार आहे. कारण दोन महत्वपूर्ण बॅट्समन या ठिकाणी बाद झालेले आहेत. यावेळी कट करत होता परंतु टप्पा जर पाहिला तर थोडासा गुडलेन स्पॉटच्या थोडासा पुढे रिलीज केला. त्यानंतर चेंडू थोडासा स्किड झाला आणि वेगाने निघून गेला. जोपर्यंत बॅट्समनची मुवमेंट झाली तोपर्यंत चेंडू निघून गेला. त्यामुळे हा डॉट बॉल आलेला पाहायला मिळाला. यावेळी शॉट फसलाय सोमनाथ भाऊ विजय मामा त्याच्या खाली आहेत आणि चांगला झेल अप्रतिम झेल पकडलाय. ज्या झेलची आवश्यकता होती तोच झेल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकानंतर 23-23. न्यू बॅटर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण पाटील नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता असेल. येणारे 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. आणि महत्वपूर्ण षटक घेऊन कोण गोलंदाज येतोय आपण पाहूया. महत्वपूर्ण हे षटक आहे आणि षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळतात. अर्थातच स्विंग मास्टर निलेश माने. गोलंदाजी जर पाहिलं तर त्याची जबरदस्त गोलंदाजी आहे निलेशची. आणि चेंडू टर्न करतो. टप्पा जर पाहिलं तर थोडासा टप्पा आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा त्याचा असतो. तिथून चेंडू थोडासा टर्न होतो. त्यानंतर बाउन्स देखील आहे. आणि तोच गोलंदाज ट्रॅक वरती निलेश माने आपल्याला पाहायला मिळतोय. समोर जर पाहिलं तर सनीत सरापले सारखा खेळाडू जो एक मॅच फिनिशरची भूमिका नेहमी पार पाडत असतो आपल्या संघासाठी. असा सनीत सरापले एक मॅच फिनिशर म्हणून नक्कीच हा प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे सनीत सरापले. समोर त्याच्या पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतंय निलेश माने, ज्याला स्विंग मास्टर म्हणून संपूर्ण 32 शिराळा तालुक्यामध्ये ओळखलं जातं.
चला मॅचला सुरुवात करा, वेळ खर्च करू नका. अट्रॅक्टची गरज आहे. पहिला बॉल नक्कीच सन्मान दिलाय. पहिल्या चेंडूला अतिशय उत्कृष्ट सन्मान दिलेला पाहायला मिळाला. हेच क्रिकेट आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देणं म्हणजे क्रिकेट आहे आणि वाईट चेंडूचा खरपूस समाचार घेणं म्हणजे क्रिकेट आहे. दरम्यान अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता स्ट्रायकिंग निवृत्तीचं पाहिलं तर प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण पाटील हे डावखुऱ्या शैलीमध्ये बॅटिंग करतील. 32रा प्रीमियर लीग या स्पर्धेची चर्चा नक्कीच जवळजवळ 2 महिने या स्पर्धेची तयारी सुरू होती आणि ही तयारी आज पूर्ण झालेली आहे. शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसातील पहिला सेमीफायनल मुकाबला 3 दिवसीय क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावरती रंगलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. क्लीन बोल्ट बॅटची कडा आणि बॅट्समन बाद झाले. अप्रतिम कहाणी में ट्विस्ट. विक्रम शिंदे 32 शहरातील हा खेळाडू आहे. विक्रम शिंदे, सौरभ शिंदे याचा बंधू विक्रम शिंदे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅक वरती स्विंग मास्टर ज्याने क्लीन बोल्ट केला. नाव आहे निलेश माने. एक उत्कृष्ट गोलंदाज. फिरकीचं अस्त्र त्याच्याकडे आहे. वेग देखील आहे. टप्पा आहे, बाउन्स आहे. वैविध्यपूर्ण त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या षटकाची आवश्यकता. हे षटक जर पाहिलं तर मॅच टर्निंग षटक हाताळत असताना गोलंदाज ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय निलेश. हा देखील अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. प्रॉपर टाइम होत नाहीये चेंडू, कारण जर पाहिलं तर चेंडू फिरवताना पाहायला मिळते. सनीची विकेट खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये. सनी सराबलेची विकेट खूप महत्वाची आहे, कारण ही विकेट जर पाहिलं तर सामन्याला कलाटणी देऊ शकते. ही लाख मोलाची विकेट आहे. चेंज पेस नक्कीच सनीने सन्मान दिलाय. सनी मॅच फिनिशरची भूमिका नेहमी बजावत असताना पाहायला मिळतो. मास्टर माइंड आहे. आणि मास्टर माइंड कोणी बनवलाय? विजय पावले सरांनी त्याला मास्टर माइंड बनवलाय. ज्यांच्यासोबत अनेक वर्ष हा खेळाडू खेळलेला आहे, त्यामुळे नक्कीच त्यांचं देखील माइंड त्यांनी ओळखलेलं आहे. त्याच पद्धतीने त्याची खेळ आपल्याला पाहायला मिळते. यावेळी वेगाने बॅट स्विंग झालेली पाहायला मिळेल, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल. स्विंग मास्टर गोलंदाज ट्रॅक वरती निलेश माने आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. चेंडू जर पाहिलं तर टर्न करतोय, राईज करतोय, काठा बदलतोय, मार्ग बदलतोय, निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. एक मॅच टर्निंग हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय निलेश माने. अप्रतिम गोलंदाजी. अप्रतिम मॅचला कलाटणी देणारे षटक हाताळत असताना निलेश माने. हे चेंडू खूप महत्वाचे असतील. यावेळी नक्कीच हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा थोडासा बाहेर पाहायला मिळाला आणि बॉलचं पिचिंग देखील पाहिलं जातं. आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा तंत्र चेंडू थोडासा बाहेर राईज झालेला आपल्याला पाहायला मिळाला. चला या तुम्ही. पंचाचा निर्णय फायनल कॉल आहे, त्यामुळे याची नोंद घ्या तुम्ही सर्व खेळाडूंनी. यावेळी आडव्या बॅटीने अप्रतिम स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला आणि चांगला झेल. अप्रतिम झेल पकडला बाउंड्री लाईन वरती. महादेव. वाव, काय होतंय. जबरदस्त मॅच.
काय गोलंदाजी, मॅच टर्निंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल निलेश माने याची. अप्रतिम ऍक्शन रिप्ले पहा. ऑब्लिकच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बाउंड्री लाईनवरती अतिशय उत्कृष्ट झेल पकडलेला पाहायला मला. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर पहा, किती नजर आहे. धावसंख्या जाऊन पोचते 27-27. रन ऑफ इक्वेशन सांगूया. चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि 12 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता असतील 12-27. म्हणजे अर्ध काम झालेलं आहे, अजून अर्ध काम बाकी आहे. दोनच मिनिटं सांगतो आम्ही. 12-23. 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 12-24चं समीकरण यानंतर पाहायला मिळेल. अप्रतिम षटक हाताळायला पाहायला मिळालं निलेश माने याच्या माध्यमातून. ज्या षटकाची आवश्यकता होती 30 षटक हाताळा निलेश माने. एक मॅच टर्निंग गोलंदाजी. आणि आता आपण रन ऑफ इक्वेशन 12 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता असेल ती 24. 12-24चं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल. महत्वपूर्ण न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलेले पाहायला मिळतात ते प्रवीण झेंडे सर. समोर अजून जर पाहिलं तर सनी सरापले. जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत मॅच ऑन आहे. कारण असा एक खेळाडू आहे जो सामन्याला कधीही कलाटणे देऊ शकतो आणि मॅच फिनिशरची भूमिका अनेक वेळा या खेळाडूने पार पाडलेली आहे. मांगले गावचा सुपरस्टार खेळाडू जर पाहिलं तर त्याचं नाव आहे सनी सरापले. आणि गोलंदाज ट्रॅकवरती अजून एक वाखोडे गावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्याचं सनी जाधव. एका बाजूला सनी सरापले, दुसऱ्या बाजूला सनी जाधव. एक बॅटल मैदानामध्ये रंगलेलं पाहायला मिळेल. बॅटल मैदानामध्ये रंगलेलं पाहायला मिळेल या दोन खेळाडूंचं. एक महत्वपूर्ण चेंडू घेऊन गोल स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय हा गोलंदाज. एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. महत्वपूर्ण चेंडू घेऊन सनी आणि सनीचं बॅटल रंगेल. पहिला बॉल शॉट फसलाय मामा त्या ठिकाणी आहे. झेल महत्वपूर्ण असेल. पकडलाय झेल. अप्रतिम झेल. मॅच टर्निंग झेल. पहिल्या चेंडूवरती सनी गेलाय तंबूच्या आशाला परत. अप्रतिम मॅच. कहाणी में ट्विस्ट. वाव. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. त्यामुळे कोणतीही धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. पुन्हा एकदा दाखवून दिलं 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि 32 ग्रामीण क्रिकेटने. दरम्यान या ठिकाणी शंकरदादा मोहिते समाजसेवक यांचं आगमन होत आहे. त्यांचं आम्ही या 32 ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत करतो. शंकरदादा मोहिते समाजसेवक यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं जातं आणि आदरणीय सन्माननीय शंकरदादा मोहिते समाजसेवक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये करतो आम्ही हार्दिक स्वागत. तर दादांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपलं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम मॅच सुरू आहे. हाय व्होल्टेज मुकाबला. सर्वांच्या काळजामध्ये धकधक. न्यू बॅट्समन येतात मैदानामध्ये. अर्थातच राहुल पाटील पोलीस. पहिले चेंडूती सनीनी एक महत्वपूर्ण बॅट्समन बाद केला. यावेळी देखील अप्रतिम बॉल यार. अप्रतिम बॉल. दरम्यान जर पाहिलं तर शंकरदादा मोहिते सरांचं आगमन होत आहे. समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून अनेक जर पाहिलं तर खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं जातं. असे
आमच्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच शंकरदादा मोहिते सरांचं आगमन होतंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या बी लोअर फुल टॉस पाठीमागे पहा, विजय मामा पहा, एफर्ट पहा त्या खेळाडूचा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर सुरू आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का काय पाहूया आपण, परंतु तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला नाहीये. 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. हाय व्होल्टेज मुकाबला, जबरदस्त मॅच. दरम्यान या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर एक मोठं व्यक्तिमत्व, आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक, समाजसेवक आणि खेळाडूंच्या पाठीशी उभं राहणारं एक हक्काचं व्यक्तिमत्व अर्थातच शंकरदादा मोहिते साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि या हाय व्होल्टेज मुकाबल्यामध्ये त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. या देखील जर पाहिलं तर वायडी शॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. वायडी शॉर्कर एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. काय मॅच आहे. मॅच कुठे होती कुठे येऊन थांबलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्याचमुळे क्रिकेट हा खेळ जर पाहिलं तर नक्कीच लोकप्रिय होत असं आपल्याला पाहायला. 8 चेंडू शिल्लक असतील. 8-21 समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल. समोर प्रवीण झेंडे सर आपल्याला पाहायला मिळतात. हाय व्होल्टेज मुकाबला, कारण महत्वपूर्ण बॅट्समन जर पाहिलं तर तंबूच्या आश्रयाला परत गेले आणि नक्कीच एक वेळेस वाटत होतं की शार्वे 11 हा संघ सहजासहजी हा सामना आपल्या खिशामध्ये टाकेल. परंतु तदनंतर जर पाहिलं तर रायझिंग स्टार 3964 या संघाने हार मांडली नाही आणि शेवटपर्यंत ही झुंज दिली. आणि या सामन्यामध्ये नक्कीच आता यावेळी हेलिकॉप्टर सजवण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळाला. चेंडू पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. पाठीमागे महाकाल पहा, फिल्डिंग पहा या खेळाडूची. काय फिल्डिंग आहे, जबरदस्त फिल्डिंग. 100% नाही तर 101% एफर्ट देतोय हा खेळाडू. 7 चेंडू 19 धावा, 7 चेंडू 19 धावा, 19 धावा 7 चेंडू. काय होतंय, काय बिघडत आहे. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. दरम्यान या ठिकाणी शिंगणवाडी गावचे पोलीस पाटील गणेश सिंगण भाऊ देखील या हाय व्होल्टेज मुकाबल्यासाठी आलेले आहेत. कराड तालुक्यातून त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये करतो हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त मुकाबला. गोलंदाज स्टॅक वरती या गोलंदाजासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे. सनीसाठी अप्रतिम गोलंदाजी. यावेळी फुल टॉस. अजून देखील सामना जिवंत आहे, कारण पुराना चावल है उसका नाम है प्रवीण झेंडे. आलाय षटकार. थँक्यू डीजे. काय मॅच आहे. एक वेळेस जर पाहिलं शार्वी 11 टीमच्या बाजूने तर दुसऱ्या वेळेला पाहिलं रायझिंग टीमच्या बाजूने मॅच झुकत असताना पाहायला मिळते. आणि या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर PSI हिंदूराव साळुंके सरांचं आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. PSI साळुंके साहेब या ठिकाणी खास कराडवरून आलेले आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. स्वर्गीय आमदार शिवाजीराव देशमुख क्रीडा नगरी कोखरूड मध्ये साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 32व्या प्रीमियर लीग मध्ये या महत्वपूर्ण मॅच साठी अनेक थोर व्यक्तिमत्व जुडले जात आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गडचिरोली सारख्या एका नक्षलवादी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं काम करणारं व्यक्तिमत्व PSI हिंदूराव साळुंके साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू डीजे.
6 चेंडू 13 धावा 13 धावा 6 चेंडू. काय होतंय काय बिघडतंय हा व्होल्टेज मुकाबला. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. सहा 13चं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि गोलन स्ट्राईक होती आपल्याला कोण पाहायला मिळते विजय यादव मामा. अनुभव प्रतीकदादा पाटील आपल्याला देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. प्रतीकदादा पाटील अध्यक्ष 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही देखील या. 6-13चं समीकरण गोलन स्ट्राईक वरती एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात विजय यादव मामा. जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज मुकाबला काठे की टक्कर. पहिला बॉल या चेंडूला फक्त फ्लिक केलेलं पाहायला मिळालं. पाठीमागे चांगला चेंडू स्टॉप केला जातो. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये. प्रवीण झेंडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण झेंडे यांचा तो षटकार होता ना तो लाख मोलाचा षटकार होता. पण यानंतर जर विजय मामा यांनी हा सामना डिफेंड केला ना नक्कीच त्यांना उचलून घेतलं जाईल कारण ती त्यांच्याकडे क्षमता आहे. क्रिकेटचे अनेक उन्हाळे फक्त त्यांनी पाहिलेले नाहीयेत तर त्या पावसामध्ये नक्कीच ते भिजलेले आहेत विजय यादव मामा. आणि दोन्ही खेळाडू पाहिले तर लिजन खेळाडू आहेत. यावेळी अप्रतिम बॉल यॉर्कर तिखट यॉर्कर. काय स्पर्धा सुरू आहे नक्कीच सर्व प्रेक्षक या ठिकाणी उभं राहून ही स्पर्धा पाहत आहेत. जिकडे बघेल तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक. मुख्य व्यासपीठ देखील जर पाहिलं तर भरगच्च संपूर्ण गच्च भरलेलं आपल्याला पाहायला मिळते. सध्या 200 प्रेक्षक ऑनलाईन पाहत आहेत. त्याचबरोबर टोटल स्पर्धा जर पाहिलं तर 3968 प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेले ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. काय स्पर्धा आहे तेवढीच दमदार स्पर्धा. महत्वपूर्ण चेंडू होईल गोल स्ट्राईकवरती पुन्हा एकदा विजय यादव मामा. यावेळी काय होत आहे काय बिघडत आहे. राहुल यांच्या बॅटीतून चेंडू सीमारेषा दिशेने ट्रॅव्हल झालाय आणि आलाय चौकार. काय मॅच आहे जबरदस्त मॅच. हा चौकार खूप महत्वाचा होता मित्रांनो. हा चौकार खूप महत्वाचा होता कारण महादेव कदम जर पाहिलं तर डबल माइंड झालेले पाहायला मिळाले. झेल घ्यायचा की चेंडू स्टॉप करायचा या द्विधा मनस्थितीमध्ये चेंडू जर पाहिलं तर सीमा रेषेच्या बाहेर गेलेला पाहायला मिळाला. हा चेंडू खूप महत्वपूर्ण होता कारण आता जर पाहिलं तर इक्वेशन पाहायला मिळेल 3 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता असेल 7. अजून देखील मॅच ऑन आहे. 3 चेंडू 7 धावा आणि ही धावसंख्या देखील डिफेंड करण्याची क्षमता बाळगतात कारण त्यांच्याकडे खूप मोठी क्षमता आहे विजय यादव मामा यांच्याकडे. फिरकीचा जादूगर आहे. क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. अशा भरपूर मॅचेस त्यांनी आपल्या संघाला जिंकून दिले आहेत. परंतु समोर जर पाहिलं तर राहुल पाटील महाराष्ट्र पोलीस मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कष्ट मेहनत आणि जिद्द त्याच्यामध्ये ठासून भरलेला हा खेळाडू आहे राहुल पाटील. एक बॅटल मैदानामध्ये रंगलेलं पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षक ही स्पर्धा उभं राहून पाहत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळी या चेंडूला फक्त कट केलाय. हा चेंडू सोमनाथ भाऊ यांच्याकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अडवलाय हातामध्ये त्यांच्या हाताच्या पिसाऱ्यामध्ये अडकलाय. 2 चेंडू 6 धावा 2 चेंडू. मित्रांनो मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ देत दोन्ही संघांसाठी. टाळ्यांचा गजर होता मित्रांनो. अप्रतिम मॅच. आमच्या 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील एक महत्वपूर्ण हाय व्होल्टेज मुकाबला. मॅच कशी असावी 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मधील ही महत्वपूर्ण मॅच बघून तुम्ही नक्कीच ठरवू शकता. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नक्कीच स्पर्धा संपूर्ण प्रेक्षकांनी डोक्यावरती उचलून घेतलेली पाहायला मिळते. महत्वपूर्ण चेंडू घेऊन गोल स्ट्राईक वरती विजय यादव मामा आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम चेंडू. यावी फुल टॉसला माफी नाही. निघून जातोय सीमा रेखा पार. आलाय षटकार. यावेळी प्रवीण झेंडे नावाचं वादळ. वाव काय मॅच झाली. जबरदस्त मॅच. काजाचा ठोका चुकवणारी मॅच. कोण जिंकला कोण हरला यापेक्षा कसं लढला हे महत्वाचं आहे
आणि या मॅच मध्ये रायझिंग स्टार संघ नक्कीच लढलेला पाहायला मिळाला. अभिनंदन दोन्ही संघाचं खूप अभिनंदन. शार्बी 11 हा संघ जर पाहिलं तर फायनल मध्ये धडक मारतोय. विजय यादव मामा यांना PSI हिंदूराव साळुंके साहेबांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. दरम्यान आम्ही जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये डीजे थँक्यू. डीजे चला थांबायचं डीजे. धन्यवाद डीजे थांबा. डीजे थांबा. डीजे थँक्यू. डीजे थांबायचंय. थँक्यू. दरम्यान आपण या ठिकाणी काही महत्वपूर्ण सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. तर या स्पर्धेमध्ये आमच्या सर्वांच्या पाठीशी उभं राहणार व्यक्तिमत्व अर्थातच शंकरदादा मोहिते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्यांचा सन्मान अमीर भैया मुलानी यांचे शुभ हस्ते साहेबांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. तर नक्कीच ताईंचं जर पाहिलं तर आताच जिल्हा परिषद सदस्यपदी ताईंची निवड झाली, त्याबद्दल नक्कीच आमच्या 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कडून दादा तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आत्ताच जर पाहिलं तर ताईंचं जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झाली आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान देणारं व्यक्तिमत्व आणि आमच्या सर्व खेळाडूंच्या पाठीशी उभं राहणारं एक हक्काचं व्यासपीठ म्हणजेच समाजसेवक शंकरदादा मोहिते सोनवडे गावचे सुपुत्र. आणि आज जर पाहिलं तर 32 तालुका नव्हे तर कराड तालुक्याच्या देखील पाठीशी उभं राहणार क्रिकेटच्या दुनियेतील राजा माणूस शंकरदादा मोहिते सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी खास करून कराड तालुक्यातून या ठिकाणी PSI साळुंके साहेब देखील आलेले आहेत. तर साळुंके साहेबांचा देखील आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. त्यांचा सन्मान हेमंत भैया यांच्या शुभ हस्ते आम्ही साहेबांचा सन्मान घेतोय. आज जर पाहिलं तर साहेब नक्षलवादी एरियामध्ये अतिशय चांगलं कार्य साहेबांचं आहे आणि साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान घेतला जातोय. साळुंके साहेब तुम्ही आमच्या या स्पर्धेसाठी आलात. स्वतः जर पाहिलं तर क्रिकेट प्रेमी आहेत आणि कराड तालुक्यातून साहेब या ठिकाणी आले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो हार्दिक स्वागत. वेलकम सर. तुम्ही आम्ही या स्पर्धेसाठी आलात. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण झेंडे. दरम्यान वैभव वाघमारे सरांचा देखील या ठिकाणी सन्मान